नमस्कार भगिनींनो, महायुतीच्या जाहीरनाम्यानुसार दरमहा 2100 रुपये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत महिला भगिनींना मिळणार आहे। म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये इतकी रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे। आता नेमक्या कोणत्या महिला भगिनी यामध्ये पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिला भगिनी यापासून वंचित राहणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे जरी आपण आता पात्र आहात पण तुम्ही अपात्र सुद्धा होऊ शकता। उदाहरणार्थ पहा, ज्या महिला भगिनींना संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन लागू होती त्या पात्र झालेल्या होत्या, त्यांच्या खात्यावरती पैसे सुद्धा आलेले होते, पण नवीन ऑप्शननुसार त्या महिला भगिनींना आता अपात्र करण्यात आलेला आहे। अशाच आणखीन अपात्रतेच्या अटी आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। 2100 रुपये महिना मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। स्क्रीनवरती पाहू शकता ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला नवीन अर्ज करण्याची सुविधा अद्याप उपलब्ध नाही, पण ज्या महिला भगिनींनी फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे, त्यांच्या खात्यावरती नक्की पैसे आले असतील किंवा ज्यांचं आधार सीडिंग नाही त्यांचं कॅन्सल्ड ऑप्शन आलेला असेल। पण आता पहा कोणत्या भगिनी पात्रतेमध्ये मोडतात। पात्रता पाहू शकता, महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। 2 नंबर पहा, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला आणि एक विवाहित महिला पात्र असणार आहे। किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण महिलेची असणं गरजेचं आहे। लाभार्थीचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे। आधारला कोणती ना कोणती तरी बँक लिंक करणं गरजेचं आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। आता ज्या महिला भगिनींचे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.50 लाखाच्या वर आहे त्या अपात्र असणार आहेत। उदाहरणार्थ पहा, बहुतांश कुटुंबातील व्यक्ती हे सरकारी नोकरदार आहेत, तर सुद्धा त्यांच्या कुटुंबातील महिलांनी अर्ज केलेले आहेत, ते सुद्धा अपात्र होणार आहेत। पहा आता अपात्र कोण असणार आहे पाहू शकता। इथे अपात्रवरती क्लिक केल्यानंतर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत त्या अपात्र आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर करता आहे, म्हणजे पहा ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे आयकर करता आहे म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात ते सुद्धा अपात्र असणार आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। तर पहा जे सरकारी नोकरदार आहेत, ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहेत, त्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, अपात्र ठरणार आहेत। जरी ते पात्र म्हणून फॉर्म भरला असेल तर आता याचा सर्वे होईल, सर्वे झाल्यानंतर नक्कीच अपात्र ठरतील। जसं की पीएम किसान योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेमध्ये सर्वांना लाभ सुरुवातीला भेटत होता, त्यानंतर पहा जे इन्कम टॅक्स भरत होते त्यांना ड्यू टू इन्कम टॅक्स पी असा मेसेज शो केलेला आहे आणि त्यांचे हप्ते हे थांबवलेले आहेत। तसेच एकाच कुटुंबातील पती किंवा पत्नी यांनी जर लाभ घेतलेला असेल पीएम किसान मध्ये तर फक्त एकालाच याचा लाभ भेटतो, त्यामुळे त्यांचे सुद्धा पैसे हे थांबवलेले पाहायला भेटतात। त्याच पद्धतीने या सुद्धा योजनेची सर्वे होऊन जाईल आणि त्या पद्धतीने या योजनेत सुद्धा अपात्र महिलांना पैसे मिळणार नाहीत। त्यानंतर पहा, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर पहा संजय गांधी निराधार योजनेमध्ये ज्या महिला भगिनी 1500 रुपये मासिक मानधन किंवा वेतन जे मिळतं त्यांना, त्या महिलांनी सुद्धा फॉर्म भरलेले होते, त्या सुद्धा पात्र झालेल्या होत्या, त्यांच्या सुद्धा खात्यावरती एखादा हप्ता आलेला असेल। पण आता नवीन पोर्टलवरती आपल्याला मागील व्हिडिओमध्ये पाहायला भेटलं असेल की ज्या संजय गांधी योजनेमध्ये पात्र आहेत त्यांना 1500 रुपये भेटत आहेत, त्यांना इथून पुढे माझी बहीण लाडकी योजनेमध्ये पैसे मिळणार नाहीत, कारण संजय गांधी मध्ये येस असा ऑप्शन आहे। त्यांना ऑलरेडी शासनाच्या
विविध विभागामार्फत ज्या काही योजना राबवलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी लाभ घेतलेला आहे, त्यामुळे या योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही। आता पहा, हे 1500 रुपये संजय गांधी जे आहे, नक्कीच मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमध्ये 2100 रुपयाचा जर हप्ता करण्यात आला तर यांचा सुद्धा हप्ता वाढवण्यात येईल का, याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू। त्याबद्दल आपण कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। त्यानंतर पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत यांना सुद्धा अपात्र आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, हे सुद्धा अपात्र आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, त्या सुद्धा अपात्र ठरणार आहेत। आता पहा, बहुतांश गावामध्ये किंवा शहरामध्ये बरेचसे फॉर्म हे भरलेले आहेत, अप्रूव्हल सुद्धा झालेले आहेत। आता बऱ्याचशा गावामध्ये 4 चाकी गाडी बहुतांश 10% पेक्षा जास्त आहेत, पण त्यांच्या कुटुंबातील सुद्धा महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, ते अप्रूव्हल झालेले आहेत, म्हणजेच या महिला सुद्धा या योजनेपासून अपात्र ठरणार आहेत, अपात्रतेच्या अटीमध्ये बसत नाहीत। जरी आता त्यांना पैसे भेटले असतील तर याचा सर्वे झाल्यानंतर नक्कीच त्यांचे सुद्धा पैसे हे थांबतील, कारण माझी बहीण लाडकी योजनेची 2100 रुपये जर दरमहा करण्यात आले तर सरकारवर बोजा सुद्धा पडू शकतो। तर पहा, ह्या ज्या अपात्रतेच्या अटी आहेत त्या कडक जर अपात्रतेच्या अटी लादल्या गेल्या तर बहुतांश महिला या योजनेपासून वंचित नक्कीच राहणार आहेत। भगिनींनो, या आहेत लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या अटी तसेच अपात्रतेच्या अटी। हा व्हिडिओ सर्व महिला भगिनींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा समजू देत की पात्रतेत कोण बसतं आणि अपात्रतेमध्ये कोण बसतं। त्याचबरोबर महायुतीच्या सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता 1500 ऐवजी 2100 रुपये करण्यात येणार आहे, असं जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे। म्हणजेच वार्षिक 25,200 लाडक्या बहिणींना मिळू शकतात। आता याची घोषणा कधी होते हे पाहणं खूप गरजेचं आहे। धन्यवाद।